नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, फायनली RT ॲडमिशन 2024-25साठीच आहे। पहिली सोडत जाहीर झालेली आहे आणि आता तुम्हाला कधीपर्यंत ॲडमिशन करायचं आहे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे, कुठे करायचं आहे, यासोबत कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे ॲडमिशनसाठी, या संदर्भातली सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला RT संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, RT ॲडमिशन 2024-25 साठी पहिली सोडत ही 20 तारखेला जाहीर झालेली आहे। आपल्या बालकांचा जर नंबर लागला असेल तर लवकरात लवकर त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा अर्जाची स्थिती या टॅबवरती क्लिक करून जे आहे तर ते आपल्या बालकांचा नंबर लागला आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे। किंवा SMS सुद्धा येतो, ज्या बालकांचा नंबर लागला आहे त्यांना। कधी कधी त्यांना येत नाही तर त्यांनी काय करावं, फक्त ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन जे आहेत या ठिकाणी चेक करून घ्यायचे आहेत। किंवा जी यादी वगैरे आहेत, सिलेक्टेड यादी आहे, जे मूळ यादी आहे तीसुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कुठून कशी डाउनलोड करायची आहे, कुठे चेक करायचे आहे ते सर्व माहिती सांगितलेली आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये काही आवश्यक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। बघू शकता, RT 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25 साठी कोणकोणते आवश्यक कागदपत्र आहे तर ते आपण या ठिकाणी बघून घेऊयात। पहिली टिप सर्वात महत्त्वाची आहे बघा, RT 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत। त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी। त्यानंतर बालकांचा आधार कार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RT प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जे कागदपत्र तुम्ही काढणार आहेत, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहेत त्या दिनांकाच्या पूर्वीचेच या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतरचे कागदपत्र जर तुमचे असेल तर तुमचा बालकाचा नंबर लागलेला असून सुद्धा या ठिकाणी रद्द केला जाऊ शकतो। म्हणून सर्व कागदपत्रे ही ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या तारखेपूर्वीचीच असावी। आणि यामध्ये जे काही कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत तर ते आधार कार्ड, एक रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे कंपल्सरी असणार आहे। त्या व्यतिरिक्त कोणकोणत्या बालकांना कोणते कागदपत्र लागणार आहेत ते सुद्धा आपण सविस्तर खाली बघून घेऊयात। आता सर्वात पहिले, जे वंचित जात संवर्गातील बालक असल्यास त्यांना कोणकोणते प्रमाणपत्र लागणार आहे किंवा कोणते लागणार नाही ते बघूया। जर वंचित जात संवर्गातील बालक असल्यास त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता राहणार नाही। आणि जर वंचित जातमधील नसेल तर त्यांना उत्पन्नाची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे। तेही तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र असायला पाहिजे। पालकाचा किंवा वडिलांचा जातीचा दाखला आवश्यक, परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही। जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट हे वडिलांचं किंवा बालकाचं असेल तरी चालेल। त्यानंतर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा, त्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचना, जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर HIV बाधित किंवा प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित, जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र। त्यानंतर जे कोविड प्रभावित बालक आहे, ज्यांचे पालक 1 किंवा 2 यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले, अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे लागणार आहे। जसे की सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यूपत्र असेल, कोविड-19 झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल, अशा पद्धतीचे कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे। अनाथ बालक असेल तर त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे, जर बालक अनाथालयात राहत नसेल तर ते पालक त्यांचा सांभाळ करतात, त्यांचे हमीपत्र आवश्यक आहे। अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे, उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला व विचारात घेण्यात येऊ नये। त्यानंतर जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉईचा दाखला, आर्थिक वर्ष 2021-22 किंवा 22-23चा मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही। या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार आहे, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी। त्यानंतर घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे, न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटित महिलेचा बालकाचा आईचा रहिवासीचा पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास पालकांच्या आईचा उत्पन्नाचा दाखला। न्यायप्रविष्ट, त्यानंतर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला, त्यांच्यासाठी घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आईचा पुरावा। अशा पद्धतीनं ज्या कॅटेगरीत आपला बालक आहे तर त्याचे कागदपत्र व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी बघू शकता।
त्यानंतर आधार कार्ड. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आधार कार्ड आवश्यक आहे. फक्त यामध्ये पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणामुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही, तर अशा प्रकरणामध्ये पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधार कार्डावरची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RT 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी. जरी विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा आधार कार्ड नसेल तरीसुद्धा या ठिकाणी तात्पुरता प्रवेश तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर 90 दिवस तुम्हाला आधार कार्ड काढण्यासाठी सुद्धा मिळणार आहे. आणि त्यानंतर सुद्धा तरी जर तुम्ही 90 दिवसापर्यंत आधार कार्ड जमा नाही केला तर तुमचा प्रवेश या ठिकाणी रद्द करण्यात येऊ शकतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जन्मतारखेचा पुरावा ही सर्वांना कंपल्सरी आहे. सर्व प्रवेशपात्र बालकांना या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा आवश्यक आहे. यामध्ये मग ते ग्रामपंचायत असेल, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील ANMA रजिस्टरमधील दाखला किंवा अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन, अशा पद्धतीने जन्मतारखेच्या पुरावामध्ये तुम्ही एवढे सगळे कागदपत्रे देऊ शकतात. त्यानंतर रहिवासाचा पुरावा आहे किंवा वास्तव्याचा पुरावा आहे. यामध्ये सर्वच पालकांना हे कंपल्सरी आहे. यामध्ये पण काही ऑप्शन आहे. रेशनिंग कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, वीज, टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतीही एक ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील. एवढे पैकी जर नसतील तर मग भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अशा पद्धतीने एवढे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तुमच्या पाल्याचा कोणकोणती कॅटेगरी आहे, कोणत्या प्रकारामध्ये मोडतात हे सर्व तुम्ही आवश्यक बघून घ्यायचे आहेत. आणि यासोबत अजून जे पालकांचा या ठिकाणी नंबर लागलेला आहे त्यांना एक अलॉटमेंट लेटर जनरेट होतो. ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा अर्जाची स्थितीमध्ये जाऊन अलॉटमेंट लेटर आणि एक हमीपत्रसुद्धा ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. तो हमीपत्र डाउनलोड करून सही वगैरे करून एवढे सगळे कागदपत्र जे आहेत तर तुम्हाला तुमच्या पडताळणी समितीमध्ये जायचं आहे. आता तुम्ही ज्याप्रमाणे गाव शहरमध्ये राहतात त्या पद्धतीने तुम्हाला मग पंचायत समितीमध्ये वगैरे जाऊन या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागणार आहे. आणि ती जे डेट आहे तर 31/7पर्यंतच तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहेत. जर नंबर लागला असेल तर लवकरात लवकर कागदपत्र वगैरे जमा करून 31/7/2024पर्यंत आपला प्रवेश बालकाचा जे आहे निश्चित करून घ्यायचा आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून मग ते शाळेत जाऊन आपला बालकाचा प्रवेश कन्फर्म करून घ्यायचा आहे. सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला आता कळाली असेल. अजून काही डाऊट शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता. चला मग भेटूया आपण अशाच माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.